सेवा समर्पण आणि समाजहिताचा संगम भाजपाचा सेवा यज्ञ महारक्तदान संकल्प सोहळा संपन्न. वसमत दिनांक 24 जुलै 2026 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे वसमतच्या वतीने सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. सेवा यज्ञ महारक्तदान संकल्प सोहळा भारतीय जनता पार्टी कार्यालय मामाश्री कॉम्प्लेक्स जनता पार्टी कार्यालय नांदेड रोड येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी भाजपाचे विधानसभा प्रमुख आतिश भैया दांडेगावकर, श्री शिवदास बोड्डेवार, श्री खोबराजी नरवाडे, गणेश कमळूसर, डॉक्टर मारुती कॅथमवार, आदित्य देशपांडे, शिवाजी अळडिंगे, विजय नरवाडे, अमोल मुळे, बालाजीराव जाधव, सीताराम मॅनेवार. मागील 2 वर्षापासून आमचे नवनियुक्त महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून देवाभाऊचा वाढदिवस आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी एक समाज उपयोगी कार्य करून साजरा करायचं ठरवलं होतं. मागच्या वेळेस सुद्धा आम्ही तिन्ही मंडळामध्ये जवळपास 90 बाटला रक्तदान केलं होतं. आता आज सुद्धा जवळपास 100 लोक रक्तदान करून लोकांना आता या पावसाळ्याच्या दिवसामध्ये असणाऱ्या रोगराईमध्ये रक्ताची खूप आवश्यकता असते. अशा परिस्थितीमध्ये लोकांना म्हणजे विकनेस असल्यामुळं दुसरं कोणी रक्तदान करत नाही. अशा वेळेस आपल्या लोकांनी हे जर हा कार्यक्रम हाती घेतला तर या लोकांना, ज्या गरजू रुग्णांना वेगवेगळी रक्त मिळेल आणि काही अर्जंट लोकांना त्याचा आवश्यक असणाऱ्या लोकांना त्याचा जीवसुद्धा वाचू शकतो. म्हणून ही संकल्पना माननीय रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि निश्चितच याचा सर्व परिसरातील आपल्या वसमत असो हिंगोली या जिल्ह्यातील सर्व लोकांना याचा फायदा होईल. रक्तदान केल्यानंतर तुमचं रक्त, बऱ्याच लोकांचा समज आहे की रक्तदान केल्यानंतर तुमचं रक्त कमी होऊन जाईल, आपल्याला अशक्तपणा येईल. माझं तर म्हणणं आहे, रक्तदान केल्यानंतर तुमचं जे आमच्या आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की रक्तमोक्षण नावाची एक ट्रीटमेंट असते. त्याच्यामध्ये वर्षाला आपण एकदा शरीरातलं रक्त काढून घेत असतो. या रक्तदानामध्ये असणारं आपल्या शरीरात असलेलं रक्त, एक्सेस जे रक्त आहे, दूषित रक्त आहे, ते सुद्धा आपल्या शरीरातून दोष निघून जातात आणि नवीन रक्त बोन मॅरो स्टिम्युलेशन करून आपल्याला तिथं निर्मिती होते आणि त्यामुळं उलटं आपण सुदृढ होईल, आपले विचारसुद्धा सुदृढ होतील आणि आरोग्य निश्चितच याच्यापासून आपल्या शरीराला नवीन करण्यामुळं. म्हणून प्रत्येकानं रक्तदान करावे याच्यापासून. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यांचं काही समजा वयोवृद्ध असो, ज्याचं वय जास्त आहे, ज्यांचं वजन कमी आहे, ज्यांना काही पहिलेच बिमारी, ताप वगैरे, अशा लोकांनी या गोष्टीपासून थोडंसं टाळायला पाहिजे. सुदृढ लोकांनी रक्तदान करायलाच पाहिजे आणि वर्षाला आम्ही जवळपास 4-5 वर्षापासून कंटिन्यू रक्तदान करत आहोत. तुम्ही सर्वांनी सुद्धा या रक्तदान करायला पाहिजे आणि आपल्या दानामुळं कोणाचं जर जीवन वाचत असेल तर निश्चित त्याचा फायदा होईल. रक्तदानाचं असं आहे की याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे, आता HB, कोणाची HB कमी असेल तर HB वॅक्सिन घालून देतो आपण. कोणाचा जर प्लेटलेट कमी असला तर एका रक्तदानातून जवळपास 4 ते 5 जणांना उपयोग होऊ शकतो. प्लेटलेट असो, प्लाझ्मा असो, असे वेगवेगळे पॅरामीटर असतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं जीवन वाचवण्याचा आपण करू शकतो. निश्चितच याचा रुग्णांना आणि जनतेला फायदा होतो. रक्तदाते जे आहेत त्यांचे काही नियम असतात, असे काही नियम असतात, तर ते काय सांगाल त्या संदर्भात? काही जणांची इच्छा असते पण त्यांना ते असं वाटतं की असा क्रायटेरिया असा आहे की मग तुम्ही 50 किलो वजन असायला पाहिजे. 60 वर्षाच्या वर वय असणाऱ्या लोकांनी सुद्धा थोडंसं रक्तदान करावं, कारण की त्यांना BP, शुगर ह्या गोष्टी असण्याची शक्यता असते. आणि ज्यामुळं समजा त्यांना, ज्याचं HB कमी आहे, समजा 10च्या कमी असणाऱ्या लोकांनी रक्तदान करू नये. महिलांनी सुद्धा रक्तदान करता येते, पण त्यांना ज्यांचे गरोदर माताचं विशेष करून आपण टाळतो आणि ज्यांचं HB 12च्या वर असेल अशा महिलांना सुद्धा रक्तदान करायला हरकत नाही. आज वसमत येथे भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी तिथे आमच्या मंडळाचे, तीनही मंडळाचे अध्यक्ष तसेच जिल्हा उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी सर्वजण आम्ही इथं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित झालो आहोत. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण हा कार्यक्रम इथे पार पडत आहे. माझी सर्वांना विनंती आहे, रक्तदान हे श्रेष्ठ दान मानून आपण यात नेहमी आपला सहभाग नोंदवला पाहिजे. धन्यवाद.
आदींसह सर्व भारतीय जनता पार्टी वसमतचे पदाधिकारी उपस्थित होते. कारवाई टाइम्सच्या वतीने घेतलेला वृत्तांत.